संतोष धुरी हा गेला. त्यांनी काय त्याचा अर्थ असा आहे की जो संदीप देशपांडे आहे, जो शहराचा अध्यक्ष, त्याला वाटाघाटीतच नाही. किती अपमान वाटला असेल त्या माणसाला. त्याच्या जागी मी असलो तर राजीनामा फेकून निघून गेलो असतो. आत्ता संदीप देशपांडे शरीराने तिथं आहे, त्याचा आत्मा तिथं नाहीच आहे. ब्रँड बिन बाळासाहेब होते. मी उद्धव ठाकरेचं कौतुक करतो की त्यांनी बरोबर आपल्या धाकट्या भावाचं मूल्यांकन केलेलं आहे. आज संघटना एवढी खिळखिळी झाली आहे की उद्धव साहेबांसोबत जाण्याशिवाय यांना पर्याय राहिलेला नाही. निवडणुका आले म्हणजे झोपेतून जागे झालं मग मी भाषण केलं की लोक मला मत देतात, असं नाही. म्हणजे काय उडून गेले कावळे, राहिले मावळे. आता नवीन मन आहे. उडून गेले ते गरुड होते, राहिले ते वटवाघुळे. पक्ष निवडणुकीच्या काळात बांधला जात नाही, त्याला सुरुवातीपासून तयारी करावी लागते. प्रत्येक निवडणूक तुम्हाला लढवली पाहिजे. तुम्ही निवडणुकीत जर लढवणार नसताल तर तुमचा मतदार तयार कसा होणार, तुमच्या कार्यकर्त्याला संधी कशी मिळणार. आत्ता परिस्थिती अशी जे मी निरीक्षण करतो, म्हणजे माझं काही त्यांच्याशी वैयक्तिक भांडण वगैरे नाही, पण टोटल राजसाहेबांनी आपला पक्ष उद्धवजी सोबत सरेंडर केलेला आहे. मित्रांनो नमस्कार. आकार DG9च्या DG9 पॉडकास्ट या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई महानगरपालिका किंवा महाराष्ट्रातल्या इतर ज्या महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली असताना काही योद्धे असे आहेत की ज्यांच्या वक्तृत्वानं अर्धी लढाई जिंकली जाते आणि हे योद्धे आता त्यांच्या कामगिरीवर निघालेले आहेत. अशाच एका वाक्पटू आणि वाक्चातुर्याने भरलेलं जे व्यक्तिमत्व आहे, अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, अशा वक्त्याला आज आपण आपल्या स्टुडिओत आमंत्रित केलेलं आहे. अर्थात त्यांच्याकडून बरंच काही काढून घ्यायचं आहे. एक मोठा कालावधी मधल्या काळात लोटलेला आहे जो त्यांच्याशी माझा संवाद होण्याला. तर आज आयती संधी लाभलेली आहे. DG9च्या प्रेक्षकांना ही संधी म्हणजे एक पर्वणी असणार आहे हेही मला माहिती आहे. तर आपण फारसं न म्हणाला घडावर तेल न वाहता मुद्द्याला हात घालूया. माझ्यासोबत स्टुडिओत आहेत शिवसेनेचे प्रवक्ते प्रकाश महाजन काका. काका नमस्कार. नमस्कार. तर स्वागत. बऱ्याच दिवसांनंतर, जवळपास वर्षभरानंतर आपण भेटतोय आणि आता तुम्ही एका नव्या पक्षात आहात. कसं वाटतंय नव्या पक्षात? तुम्ही प्रस्तावनेत माझी जी स्तुती केली, मी त्याच्या लायक आहे का नाही हा माझ्यासमोरचा प्रश्न आहे. आणि स्तुती ही अशी तरुणी आहे ती कधीच कोणाची झाली नाही. त्याच्यामुळे जी आपली होणार नाही तिच्यावर फार वेळ घालत नाही. बाकी थोडा बहुत काही वडिलोपार्जित शिक्षकी पेशात असल्यामुळे वक्तृत्व थोडं आहे, त्याचा उपयोग करतो मी. पण नव्या पक्षात कसं वाटतंय ते त्याचं उत्तर नाही दिलं तुम्ही मला. पक्ष नवा नाही हो, शिवसेना जुनीच आहे. त्या शिवसेनेत मी एक काळ होतो. हिंदुत्वाचा विचार हा कधी नवा जुनाच विचार आहे, तो आपलाच विचार आहे. त्याच्यामुळं मी सहज झालो. म्हणजे तसं मला काही एखादा संकोच वगैरे असं वाटलं नाही. आणि जी माणसं आहेत ती सगळी जुनी आहेत. माणसाला माणसाची कदर आहे. त्याच्यामुळं मी काही लोकांना काल भेटलो तर मला असं वाटलं नाही मी फार नवीन आहे किंवा परका आहे, अशी वागणूक मला काही मिळाली नाही. त्याच्यामुळं पक्ष आपला पूर्वीचाच आहे. प्रकाश महाजन म्हणजे मनसे आणि मनसे म्हणजे प्रकाश महाजन, असं एक समीकरण मागच्या काही वर्षात झालं होतं. म्हणजे महाजन काका टीव्हीच्या स्क्रीनवर दिसले, कुठल्या कार्यक्रमात दिसले. म्हणजे अगदी मला आठवतंय आपण आपल्या नाशिकच्या पाड्यावर गेलो होतो. तुम्हाला मी माझ्या त्या कार्यक्रमाच्या म्हणजे अभ्यासिकेचं उद्घाटन करण्यासाठी घेऊन गेलो. फारसा गाजावाजाही नव्हता, काही कुणाला कळवलं नव्हतं. पण आपण तिथे पोहोचण्याआधी मनसेचे तिथले पेठ तालुक्यातले कार्यकर्ते तुमच्या स्वागताला हजर होते. मनसेच्या सामान्य कार्यकर्त्यांमध्ये इतका लोकप्रिय असलेला हा जो नेता आहे किंवा हा जो काही वक्ता आहे, त्याच्या वक्तृत्वावर खास लोक भाळायची. त्या माणसाला अचानक जेव्हा मनसे सोडावीशी वाटते, तो मनसे सोडून बाहेर पडतो आणि ही जी मंडळी आहेत, जी सामान्य मनसैनिक जे आहेत, जे तुमच्यावर प्रेम करत होते, त्यांचं प्रचंड प्रमाणात ट्रोलिंग सुरू झालं. त्या ट्रोलिंगकडे मी येणार आहे, पण तत्पूर्वी मला तुम्हाला हे विचारायचं आहे की इतकी वर्ष ज्याच्याशी नाळ जोडली गेली होती, कुठेतरी सूर जुळले होते, अशा पक्षाला सोडताना मनाला यातना निश्चितच झाल्या असतील. पण महाजन काका सतत नाराज असतात किंवा काहीतरी झालंय, तुम्ही रुसून गेलात, नाराज झालात, असं
सातत्यानं मागच्या काही महिन्यात सुरू होतं आणि मग त्यानंतर एक क्षण असा आला की तुम्ही मनसेला जय महाराष्ट्र केला. काय होतं तेव्हा नेमकं मनात? मला सांगा की मनसेमध्ये आम्ही आलो ते वैयक्तिक राज ठाकरेंच्या प्रेमामुळे. कुठल्या पदाची अपेक्षा नाही, एखाद्या निवडणुकीला उभं राहायची अपेक्षा नाही. त्या निवडणुकीचा एक किस्सा मी तुम्हाला वेळ आला तर निश्चित सांगेन. पण माणसाला वाटतं थोडा बहुत सन्मान मिळावा, थोडा बहुत पक्षाच्या प्रक्रियेत आपल्याला स्थान मिळावं. आपण खरं म्हणजे प्रवक्ता पद हे काही फार मोठं संघटनेत पद होतं असं नाही. संघटनेतल्या कुठल्याही धोरणात्मक बैठकीला मला कधीच बोलावलं जायचं नाही. जाहीरनामा प्रकाशित होताना त्या हॉलमध्ये प्रवक्ता म्हणून मी होतो, पण ती खुर्ची आम्हाला तिथं नव्हती, आम्ही प्रेक्षकात होतो. जिथं सन्मान मिळत नाही, आर्थिक लाभाचा तर काही प्रश्नच नाही, पोटाला चिमटा देऊन राजकारण करावं, त्या पिढीतला मी बहुतेक शेवटचा असेल. आणि तुम्ही धोरण ठरवताना कुठंतरी हिंदुत्वाच्या थोडं दूर गेलात. एक काळ म्हणजे राज ठाकरेंना मी एक फायर ब्रँड हिंदूंचा नेता व्हावा अशी माझी इच्छा होती, ती क्षमता त्यांच्यात होती, पण माहीत नाही ती झाली नाही. आणि मग कधी कधी कसं होतं की जर सन्मानच तिथे मिळत नाही तर मग राहायचं कशाला. ही तक्रार तुमचीच नाही का? म्हणजे आजवर जे जे बाहेर पडलेत मनसेतून त्या सगळ्यांची तक्रार आहे. खरं तर मनसे हा इतका मोठा पक्ष नाही. सुरुवातीला 2009ला जो काही करिश्मा झाला, जे 13 आमदार आले, काही महानगरपालिकांमध्ये बऱ्यापैकी संख्याबळ निर्माण झालं. पण राज्याची सत्ता हातात आली असं काही झालं नव्हतं किंवा राज ठाकरे मुख्यमंत्री बनलेत असंही झालं नव्हतं. पण मग तो एक असा ॲरोगन्स किंवा एक अहंगंड ज्याला म्हणतो, तो या पक्षाच्या अंगी कसा काय घुसला, की आम्हीच सारे म्हणजे सगळं काही आम्हीच आहोत. म्हणजे अहम ब्रह्मास्मी म्हणतो तसा प्रकार सगळा जो दिसतो यांच्याकडे. म्हणजे सगळ्यांना एकचितच समजतायत. हे काय आहे? म्हणजे आता तुमच्यासारखा माणूस जर प्रेक्षकात बसलेला असेल, तर काय म्हणायचं त्याला? काय होतं कधी कधी आजूबाजूला जर तुम्ही चांगली माणसं ठेवली तर तुमचं व्यक्तिमत्व सुद्धा निखारतं. असं म्हणतात की बादशाह अकबर हा निरक्षर होता, त्याला काही लिहिता वाचता येत नव्हतं, पण त्यांनी जे नवरत्न भोवताली गोळा केले होते त्याच्यामुळे अकबर बादशाहची आज एवढी चर्चा होते. जर तुम्ही आपल्या आजूबाजूला, तर त्याला थोडा उर्दूत शब्द असा आहे कम जर्फ, हलक्या जर माणसं गोळा केली तर ते सल्ले हलकेच देतात. आणि त्याच्यातून मग कधी कधी काय होतं की आमच्यासारख्याची कुचंबना होते. म्हणजे मीडियात हा पक्ष मी आणला तो केवळ तुमच्यासारख्या काही मीडियातल्या मित्रामुळं. त्या लोकांनी मला खूप उचलून धरलं. पण आज गेली 3 महिने कुठे आहे पक्ष तो? आम्ही तुमच्याकडून काय अपेक्षा केली होती की तुम्ही एक महाराष्ट्राच्या महानवमा सेनेचं प्रशिक्षण शिबिर भरवत आहे आणि आम्हीच घरी, तर आम्हाला घरचे विचारतात की बाबा तुम्ही कशी काय गेले नाहीत, तिथं बैठक आली. आता एक सगळ्यात मोठी अडचण अशी, ज्या कंपनीत म्हणा किंवा ज्या संस्थेत आपण किती प्रयत्न केला तर आपली प्रगतीच होणार नाही, तर माणूस किती दिवस काम करेल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक सगळ्यात मोठा दोष असा आहे की तिथं पदावर एकदा माणूस नेता झाला की तो सोडून गेला तरच, नाही तर तो पदाला कायम असतो. त्याने काम काय केलं काय नाही केलं याचं काही कोणाला घेणं देणं नसतं. आज ग्रामीण भागातल्या समस्या काय आहेत, शहरी काय समस्या आहेत, ह्या भाषणातून होत नसतात. सगळ्यात मोठा धक्का ज्यावेळेस मला बसला की 9 मार्चला तुम्ही महाकुंभविषयी एक थट्टा करताय, ही कोणत्या हिंदूला न सहन होणारी आहे. त्याचं तुम्ही काय लॉजिक लावतात त्याला महत्त्वाचं नाही, पण जिथं संख्या सोडून द्या. म्हणजे मी स्वतः त्या कुंभला वाळवंटात मुक्काम केला, आम्हाला काही चर्मरोग झाला नाही, आम्हाला काही आजार झाला नाही, आम्हाला काही झालं नाही. उलट ते जे प्रफुल्लित मन होतं तिथून आल्यावर, ही खरी शक्ती आहे, ती काही पैशाने मिळत नसते. माणूस देवळात जातो म्हणजे काय देवप्रसाद देत नसतो, पण देवळाचं वातावरण एवढं प्रसन्न असतं की माणूस स्वतःच्या काही विवंचना चिंता विसरून जातो. तुम्ही त्याच्यावरच टीका केलात तर मग तुम्ही कसे काय हिंदू होणार? आता तुम्ही जे शब्दिक कोटी करता की आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही, म्हणजे हिंदी बोलणारा हिंदू नाही आहे का? स्वर्गीय बाळासाहेबांनी सुद्धा नंतर नंतर हिंदुत्व का स्वीकारलं की तो एक काय विस्तृत विचार होता, व्यापक विचार होता. आणि तुम्ही तो सोडून दिला.
बरं, आम्ही भाऊ एकत्र या म्हणल्यावर तुम्ही आम्हाला म्हणता की तुम्ही सांगणारे कोण आणि 4 दिवसात तुम्ही एकत्र येतात. आम्ही वाईट सांगितलं होतं का? कधीच नव्हतं सांगितलं. काम करायचं नाही, सहकार्यावर किंवा सरदारावर अवलंबून राहायचं आणि मग हे असे काही लोक होते की जे नेहमी त्यांना चुकीचा सल्ला देत. म्हणजे आमच्यासारख्याला सुद्धा भेटायला गेलं तर भेट होईलच, भेट झाली तर अपमानित होणार नाही याची खात्री नव्हती. मी कित्येकदा सांगितलं की असं नसतंय साहेब. लोक तुमच्याकडे काही मागायला येत नाहीत, काही सांगायला येतं, ऐकून घ्या ना. फार लवकर कंटाळले साहेब. आज काय झालं की म्हणजे ज्याची क्षमता आहे त्या क्षमतेचे महाराष्ट्रात कमी नेते आहेत, पण त्याचा पक्ष आज कुठं आहे? पक्ष बांधणी करताना जे काही करायला पाहिजे तसं काहीच नाही. नेत्यावर विसंबून राहायचं, नेत्यांनी जो अहवाल दिला तो ऐकायचा. आज मराठवाड्यात मी राहतोय, कुणी तुम्ही एक पश्चिम महाराष्ट्रातला नेता आणून तिथं काम द्यायचं, त्याला काहीच माहीत नसते की बाबा हुमनाबाद तालुका आपल्यात आहे का कर्नाटकात आहे का तेलंगणामध्ये, आणि तो पक्ष बांधतो. आज मराठवाड्यात अशी परिस्थिती की छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसेचा एकही नगरसेवक पदाला माणूस उभा नाही आहे. किती दुर्दैवी गोष्ट आहे. जालन्यामध्ये तुम्ही अजित पवारशी युती करताय, परभणीत, नांदेड, लातूर काही नाही. ज्या शरद पवारला तुम्ही जातीवादी ठरवता शरद पवार सोबत जाताय. राजकारणात विचार बदलतात हे मलाही मान्य आहे, पण ते इतके बदलावे की एकदम 100% विरोधात तुम्ही गेलात. आत्ता परिस्थिती अशी जे मी निरीक्षण करतो, म्हणजे माझं काही त्यांच्याशी वैयक्तिक भांडण वगैरे नाही, पण टोटल राजसाहेबांनी आपला पक्ष उद्धवजी सोबत सरेंडर केलेला आहे. अगदी म्हणजे काय ज्याला गांभीर्यपूर्वक हे म्हणतो आणि त्याची उदाहरणं सुद्धा देऊ शकतो मी. तर त्याच्याकडेच मी येणार होतो. काल संतोष झुरींनी पक्ष सोडला आणि त्यांनी याच शब्दामध्ये वर्णन केलंय की मनसे राजसाहेबांनी उद्धवजींना थोडक्यात त्यांनी एक विशेषण वापरलं होतं, बँड्रावाल्या मातोश्रीवाल्यांना त्यांनी सरेंडर केलंय. हे सरेंडर होण्यामागचं कारण काय? लोकसभेच्या वेळेस मी साहेबांना खरं म्हणजे त्यांना अनाऊत सल्ले आवडत नाहीत, कोणत्याच मोठ्या माणसाला आवडत नसतात म्हणून मी म्हणलं की साहेब आपण 17-18 वर्षाचे झालो, आपण एक 10-11 जागा लोकसभेचे लढवल्या पाहिजे. तुम्ही निवडणुकीत जर लढवणार नसताल तर तुमचा मतदार तयार कसा होणार, तुमचा कार्यकर्त्याला संधी कशी मिळणार? लोकसभा तुम्ही टोटल सरेंडर केली. विधानसभेचे काय हाल झाले? शिवतीर्थाच्या कट्ट्यावर कुणी बसला त्याला बोलवायचं, त्याला विधानसभेचं तिकीट द्यायचं, त्याला 5-50 लाख रुपये द्यायचे. तो कार्यकर्ता आज कुठे आहे? तुम्ही कधी विचारलं प्रकाश महाजन की संभाजीनगरमध्ये याला तिकीट द्यावं का? म्हणजे आम्ही फार अतिशयोक्ती सांगत नाही की राज ठाकरे नंतर सगळ्यात जास्ती सभा घेणारा मीच होतो. मी रात्र प्रवास करून मी अगदी नाशिकपासून खाली गुहागरला जाऊन करत होतो. त्याचं आउटपुट काय? पक्ष निवडणुकीच्या काळात बांधला जात नाही, त्याला सुरुवातीपासून तयारी करावी लागते. प्रत्येक निवडणूक तुम्हाला लढवली पाहिजे. मी त्याला एक छोटा शब्द दिला की जो सायन्सचा विद्यार्थी त्याला माहीत असेल की एखाद्या वेळेस त्याला असं वाटलं की आपल्याला मार्क पडू शकत नाही तर आपण इंजिनिअरिंग मेडिकलला जाऊ शकत नाही, तुझा ॲन्युअलला ड्रॉप घ्यायचा. पण त्याला ऑक्टोबर-नोव्हेंबरची परीक्षा असायची. हो, तुम्ही राजकारणात ड्रॉप घेतला की ती 5 वर्षानंतरच परीक्षा असते ना, तुम्ही तसं ड्रॉप कसा घेता तुम्ही? मी ज्या जनसंघात काम केलं त्या जनसंघात माहीत असायचं की आपण पडणार आहेत, तरी उभं राहिलं पाहिजे. कारण गावगावच्या भिंतीवरती जनसंघाचं चिन्ह जातं. जनसंघ नावाचा एक पक्ष आहे. भारतीय जनता पक्षाला म्हणजे मी बीड जिल्ह्याचं उदाहरण देतो की लोक आम्हाला विहिरीवर भाकरी खाऊ द्यायचे नाहीत. आज त्या बीड जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष गावोगावी आहे, घरोघरी आहे. ही मेहनत आहे, ही मेहनत तुम्हाला घ्यायची नाही. कुणीतरी काहीतरी तुम्हाला सांगणार आणि त्याच्यावर सगळं होणार. हे कुठंतरी आमच्यासारख्या माणसाला व्यथित करणार होतं. आणि विशेषतः नारायण राणे प्रकरणामध्ये मला ज्या पद्धतीनं पक्षाने एकटं पाडलं, मी थोडा माझ्या लक्षात आलं की नाही, आणि त्याच्यावर माझ्याशी ज्या पद्धतीनं वागले याचा अर्थ मला लक्षात आला की आता तुम्ही दरवाजेपर्यंत आहात, मध्ये राहायचं असलं राहा, नाही तर बाहेर जा. ठीक आहे आपण बाहेर जाऊ. मग मी बाहेर पडलो. तसं वैयक्तिकही माझं त्याचा राग असण्याचा किंवा काही असण्याचा, आम्ही शेवटी जे सांगितलं तुमच्यासाठीच सांगितलं ना, आमचं वैयक्तिक काय होतं त्याच्यात. पण आज परिस्थिती काय झाली? संतोष धुरे ठीक आहे, प्रकाश महाजन काय गेला हा विषय सोडून द्या, राजा चौगुले गेला, संतोष धुरे गेला, हेमंत कांबळे गेला,
अजून एक हेमंत नाराज आहे. तुम्ही वैभवला अपमानित पद्धतीनं काढलं. अपमानित. याचं मला खूप वाईट वाटलं. मी त्यांना व्हॉट्सअप केले की एकदा त्याला बोलून घ्या. बोला त्याच्याशी. तुम्ही बोलला नाहीत. याहीपेक्षा त्याचा असो माझा असो की भारतीय जनता पक्षात प्रवेश होऊन तुम्ही वैयक्तिक संबंध पणाला लावले. कशामुळं? जो तुमच्या पैसे होता तोपर्यंत चांगला होता म्हणून मी आत्ता बोललो. म्हणजे काय उडून गेले कावळे राहिले मावळे, आता नवीन म्हण आहे. उडून गेले ते गरुड होते, राहिले ते वटवाघूळ. उडण्याची क्षमता नसलेले लोक वटवाघूळ तिथंच राहिलेत ते. कारण त्यांना माहिती की आपण राजसाहेबापासून दूर गेलो तर काही खरं नाही. मग आम्ही तुम्हाला चेहरा दिला. मी फार मोठा नाही, मी तुमच्यासारख्या मित्रासोबत राहून छोटं यूट्यूब चॅनल सुरू केलं. 100 दिवसात 1,00,000 तास लोकांनी ऐकले, मला 20,00,000 लोकांनी पाहिले. काहीतरी आमच्यात होतं ना, आणि ते आम्ही तुमच्या चरणी वाहिलं होतं. आम्हाला त्यात काही घेणं देणं नव्हतं. पण तुम्ही भेटायचंच नाही, दौरामध्येच आटोपता घ्यायचा. म्हणजे अगदी ओल्या दुष्काळात मराठवाडा म्हणजे चिखलात रुतलाय, तुम्ही दौरा जाहीर करता, घेत नाही. तर तुमचा सामान्य लोकांशी कुठपर्यंत संबंध आहे? तीच माणसं तुम्ही आणून नंतर बसवायची. काही लोकांना राग आला, पण ज्या पद्धतीने ह्या ज्या काही संघटना, वाहतूक सेना असेल, माथाडी असेल, कामगार असेल, फार वाईट मत आहे. त्यांच्या कानावर कोणी घालत नाही, घालणारा बदनाम होतो. आज हात्यास आहेत राजसाहेब, तुम्ही बघा ते कधी आनंदी दिसत नाहीत. काय कारण आहे? आम्हाला वाईट वाटतं ना. काय क्षमता आहे तुमची? थोडे कष्ट करा ना. म्हणजे एखादा कुणी आपल्यापेक्षा चांगला बोलतो त्याला बोलूच द्यायचं नाही. काय? आम्ही तुमचे कार्यकर्ते आहोत हो. ते त्यांच्यात नव्हतं, ते अलीकडं का आलं मला माहित नाही. आणि एक ठराविक वर्तुळ आहे, त्याच्या बाहेर ते कधीच जाणार नाहीत. ही थोडी अडचण होती. आणि मग काय करणार? आम्हाला जर आम्ही नाही का आर्थिक लाभान्वित गेलो होतो असं नाही. आम्हाला जे पाहिजे ते सन्मान थोडा बहुत एवढीच गोष्ट होती. पण तो सुद्धा तुम्ही द्यायला जर काटकसर करत असताल तर काय बोलायचं कोणाला? ही राजकीय अवस्था आहे या पक्षाची आणि हीच ताकद आहे. जे क्षीण झालेली ताकद ज्याला म्हणतो, जे 2009ला दिसलं, 2012-13ला दिसलं, ते पुढे दिसलं नाही. अहो साहेब, 2006 पासून 2009 जूनला मला काढलं. मी पायाला भिंगरी लावल्यासारखं मी फिरलो. तुम्ही कुठल्याही महाराष्ट्रातल्या मनसेच्या कार्यकर्त्याला विचारा, तो मला ओळखतो का नाही? मी हे स्वतःचे पैसे घालून फिरलेलो माणूस आहे. मला काही त्यात घेणं देणं नव्हतं. तो 9ला तुम्हाला रिझल्ट आलाय. तो तुमचा का नाही 14ला येऊ शकला? का नाही 19ला येऊ शकला? का नाही 24ला येऊ शकला? निवडणुका आले म्हणजे झोपेतून जागे झालं मग मी भाषण केलं की लोक मला मत देतील, असं नाही होत. आम्ही तर अटल बिहारी वाजपेयीच्या सभा ऐकल्यात. लाखाच्या सभा व्हायच्या आणि डिपॉझिट जायचं. ग्राउंड लेवलवर काम काही नाही. आणि हा सगळ्यात मोठी अडचण यायची. एकदा नेता होईपर्यंत तो माणूस सगळं करतो. नेता झाल्यावर तो काहीच लक्ष देत नाही. म्हणजे फक्त पाडव्याच्या सभेला कोण डाव्या बाजूला बसावं, कोण उजव्या बाजूला बसावं याच्यावर सुद्धा मतभेद असतात. कुणी मागं बसावं याच्यावर मत. हा असा पक्ष चालत असतो. तुम्हाला वाटलं पाडव्याच्या सभेला हे वर व्हा, नाही खाली व्हा. मग लोकांना वाटतं अपमानित झाल्यापेक्षा आमच्यासारखं येतच नव्हतं. जाऊ द्या, काय करायचं? असं नाही होत. शेवटी लोक तुमच्या नावाकडे बघून आले तर तुमचं काम आहे ना. आता त्यांना आम्ही सल्ला दिला तर कसं आहे की सल्ला देणारे आवडत नाहीत. खरंय. ही आतून पोखरलेली यंत्रणा आहे सगळी. मग ही एक ताकद आहे आणि त्यातून निर्माण झालेला ठाकरे ब्रँड किती चालेल? या ब्रँडचा बँड वाजलाय असं आम्ही सातत्यानं सांगतो, पण लोकांना पटत नाहीये ते. तुम्ही सामान्य म्हणजे हे खरं आपल्याला बोलताना खूप वाईट वाटतं. ज्या नेत्यावर आपण एवढं प्रेम केलं, त्या नेत्याचा पोकळपणा आपण जनतेला सांगा. ब्रँड बिन बाळासाहेब होते. एखाद्या मोठ्या माणसाच्या घरात जन्म घेणं हे सोपं नाही, कारण ते तुम्हाला पुढे वारसाने टिकवावं लागतं. आणि ते नाही टिकलं तर त्याही माणसाचं नाव जातं आणि तो ब्रँड पुढे शिल्लक होत नाही. आज अशी अवस्था आहे. खरं सांगतो, मी 52 जागा उद्धव ठाकरेंनी दिल्या. मी उद्धव ठाकरेचं कौतुक करतो की त्यांनी बरोबर आपल्या धाकट्या भावाचं मूल्यांकन केलेलं आहे. 22% काहीतरी जागा आहेत त्या सगळ्या, आणि तेवढे सुद्धा माणसं उभा करायला नाहीत. ही परिस्थिती आहे. आज संघटना एवढी खिळखिळी झाली आहे की उद्धव साहेबांसोबत जाण्याशिवाय यांना पर्याय राहिलेला नाही. मग कशामुळे झालं?
बरं, आज तुम्ही जे प्रश्न उभा करतात, म्हणजे मला सांगा की घे भरारी अभियानमध्ये आम्ही उद्धव ठाकरेचे कपडे फाडले, आज तुम्ही त्याच्या गळ्याला गळे लावले. ज्या संदीप देशपांडेनं किंवा मी, आता मी नसल्यामुळे माझा विषय, की संदीप देशपांडेला वाटाघाटीलाच पाठवू नका, कारण आम्ही दोघंच बोलणार होतो. ज्या देवेंद्र फडणवीसचे आम्ही एवढ्या टीका केल्या, तुम्ही त्याच्या घरी जाऊन बसले. आम्ही काय करायचं? आमची तर किती विचित्र अवस्था झाली. तुम्ही ठीक आहे, हो, आमचं तुमचे ते तात्विक वैचारिक मतभेद असे ते सगळे गोड गप्पा, मग खाली आम्ही रस्त्यावर आम्ही भांडलो एकमेकाशी, तर आम्ही काय केलं पाहिजे? काही संजय राऊतचा माझा बांधाला बांध नव्हता. आम्ही का भांडलो त्यांच्याशी? तुमच्यासाठीच ना. त्याचं काय म्हणजे कार्यकर्ता हेच झालं ना, तुम्ही एक झाले ठीक आहे, भाऊ एक झाले आनंदाची गोष्ट, पण खाली कार्यकर्ते कसे काय करणार याचा कधी विचार केलाय का? आणि सन्मानजनक युती कुठं झाली? तुम्हाला पुण्यामध्ये 27 जागा दिल्यात, ठाण्यामध्ये काय दिलं आपल्याला माहिती, नाशिकमध्ये काय दिलं माहिती. ही निकराची लढाई राहिलेलं अस्तित्व टिकवण्यासाठी आहे. आणि मला असं वाटतं की वारसा वडिलोपार्जित हा वेगळा आहे आणि वैचारिक वेगळा आहे. तुम्ही दोन्ही वारशावर दावा सांगतात, तर तेवढी तुमची क्षमता आहे काय बघायला पाहिजे. बरोबर आहे. आणि ज्या पद्धतीने आता तुम्ही ही सगळी गोष्ट उलगडून सांगितली आहे, त्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होते, जी ज्याला शोधण्यास अधिक सांगणे न लगे म्हणतात, ती गोष्ट आहे की ज्याला कळतं त्याला कळतं की हा सगळा पोकळवास आहे. तरीही ठाकरे ब्रँड म्हणून आज एक आव्हान निर्माण झालंय, अशी हवा मीडियाने उभी केलेली आहे. तुम्हाला खरं सांगू का, वाईट वाटून घेऊ देऊ नका, मराठी मीडिया हा ठाकरे बंधूच्या प्रेमात आहे. हे मीडियानं उभा केलेली हवा आहे, खाली काही नाही. म्हणजे मी ज्या भागातून येतो आम्हाला सगळं लक्षात येतं. मला सांगा, ठीक आहे, मी कोणाची बाजू घ्यायलो किंवा मी त्या पक्षात गेलो असं नाही. एक माणूस उठतो, सुरतेला जातो, त्याच्या मागं 50 लोकप्रतिनिधी जातात कसे? काय आहे काय? 50 खोके. काय बोलतात तुम्ही? कसे जाईल नाही, यांची वृत्ती कशी आहे की आमच्या ग्रामीण भागात जनावरांच्या बाजारात हेडी म्हणजे दलाली करणारे लोक, हेडी हा शब्द त्यांना थोडा नाही कळणार, जे लोक असतात ना, त्यांना कोणी गोदान जरी केलं तर त्याला व्यवहार वाटतो. मध्ये सावध्या, आम्हाला कोणी विकत घेतलं, तुम्ही कितीला विकत घेतलं होतं? तुम्ही सांगा ना, तुम्ही आम्हाला काय पैसे दिले ते? दुसऱ्याने दिले कसे म्हणताय? म्हणजे दुसऱ्याने तुम्हाला विकत घेतलं आणि तुम्ही काय केलं? आरोप करणं सोपं आहे. आणि दुसरी गोष्टीची सरंजामशाही आहे, ती फार चूक आहे. आणि जिथं अशी सरंजामशाही असते, तिथं कुठेतरी सामान्य सैनिक सुद्धा उठून राजा होऊ शकतो, कारण सामान्य सैनिकाला त्याच्याविषयी आस्था असते ना. हे ज्या पद्धतीचे आरोप करतात, 50 खोके 50 खोके, हे ठीक आहे, यमक जुळवलं, सगळं केलं. आमचे एक मित्र आहेत, त्यांचे फार मोठे पत्रकार होते, मी तुम्हाला खाजगीत नाव सांगेल. जुनी मातोश्री वाढल्यानंतर शेकडो ब्रीफकेस ह्या चोर बाजारात विकल्या, कारण ज्या ब्रीफकेस पैसे घेऊन यायचे ते ब्रीफकेस सुद्धा वापस जात नव्हते. आता हे काय म्हणावं आम्ही याला? खरं खोटं देवाला माहिती, लोक तुमच्याविषयी असंच बोलतात. म्हणून लोकांनी पैशावर विकत घेतलं हे म्हणणं कितपत योग्य आहे? तुम्ही आम्हालाही बदनाम करता ना. दुसऱ्याला बदनाम करणं सोपं आहे. मग आम्ही असं म्हणलं की तुमची सगळी लढाई ह्या गोल्डन ट्रायंगल विषयी चालू आहे. कशामुळे चालू आहे? या गोल्डन ट्रायंगलमध्ये तुमचा जीव गुंतलाय ना. इथंच तुमची फोटोग्राफी चालणार आहे, इथंच तुमची सुगी चालणार आहे, इथंच तुमची पोरं काही न कमवता 2-2 कोटीच्या गाडीत फिरणार आहेत. आम्ही आमच्या जुनं स्कूटर वापरतो. शेवटी देवाला सुद्धा महत्त्व भक्तामुळे येतं आहे. देवाने स्वतःचा गैरसमज काढून टाकावा. भक्त नसले त्याला कोण विचारायला? तुम्ही भक्तालाच नाव ठेवताय, असं नाही ना होत. म्हणून म्हणलं की सामान्य कार्यकर्त्याची अशी अवहेलना करून तुम्ही आम्हाला काय दिलं सांगा हो? आम्ही तुमच्या शिव्या खाल्ल्या, शाप खाल्ले, कपाळावरच्या आठ्या पाहिल्या तरी आम्ही तुमच्या पैसे होतो. मग आम्ही काय पैशाच्या लोभान होतो काय? काय बोलताय काय तुम्ही? असं बोलायला ना, एखादा तुमच्यापासून दूर गेला तर तुम्ही त्याच्याविषयी लगेच त्याचे दुर्गुण काढायला सुरुवात करता, त्याच्या वैयक्तिक गोष्टी काढायला सुरुवात करता. प्रत्येकाला इतिहास असतो. जो
दैवत जे आहे आणि त्यालाच आपण खरं तर ब्रँड मानत आलो. तो ब्रँड म्हणजे एक विचार होता. तो ठाकरे ब्रँड ज्याला म्हणतात लोकं, तो बाळासाहेब ठाकरे होते तोवर तो अस्तित्वात होता. आणि बाळासाहेबांचेच विचार घेऊन पुढे काही लोक निघाले. जसं तुम्ही म्हणालात, की एक शिवसैनिक उठला आणि तो सुरतेला गेला. त्याच्यामागे 50 लोक कुठलाही विचार न करता आले. त्यामागे तो विचार होता, बाळासाहेबांचा विचार होता. मी आज एकनाथ शिंदेकडे गेलो म्हणून मी त्यांची स्तुती करत नाही. मी स्वर्गवासी गोपीनाथराव मुंडे नंतर हा पहिलाच माणूस पाहिला की जो रात्री 2 वाजता कोणाला भेटू शकतो. काय पाहिजे असतं कार्यकर्त्याला? कसा आहेस ऋतू एवढं विचारल्यावरच तो खुश असतो. कार्यकर्त्याला काय पाहिजे? तुम्ही असं म्हणता, चला ठीक आहे. मग तुम्हाला विधानसभेत यश कसं मिळालं? तुम्हाला आत्ताच्या नगरपालिका पंचायत समितीत यश कसं मिळालं? अहो, तुमच्या 9 नगराध्यक्ष आले, त्या माणसाचे 54 आले तो. लोकांनी कुणाला वारसा म्हणून डिक्लेअर केला. तो कसा तुम्ही हिरावून घेणार? मतपेटीतून सिद्ध झालंय वारसा कोणाकडे गेलाय तो. नाही, आता परत मुंबई महानगरपालिकेसाठी जो खटाटोप चालू आहे, त्यातूनही त्यांना सिद्ध करायचं की मुंबई नेमकी कुणाची आणि त्यातून खरी शिवसेना कोणती. म्हणजे मला हेच कळना, मुंबई ही काही 7-12 आहे का तुमच्या वडिलोपार्जित मिळालेला? असं कसं करता? एक मात्र शिंदे साहेबांचं कौतुक आहे. आता हे भाऊ गल्ली गल्लीला फिरायले. म्हणजे काल एक कांदिवली तुमच्याच भागात कुठतरी निघाली होती. असे कधी शक्य होतं? नाही, यापूर्वी नव्हतं. शिंदेंनी असं ऑपरेशन केलं, ते म्हणतात, मी काय डॉक्टर नाही, पण मी असं ऑपरेशन केलं की मानेचा पट्टा गेला. मला सांगा की उद्धवजी मुख्यमंत्री होते, एकनाथ शिंदे त्यांच्यापाशी मंत्री होते. कोण कोरोनाच्या काळात फिरलो? कोरोनाच्या काळात काहीतरी खूप चांगलं काम केलं म्हणून जागतिक आरोग्य संघटनेनं काहीतरी त्यांना बक्षीस दिलं. त्याच वेळेस ऐकून घ्या, त्याच वेळेस अंबाजोगाई वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णवाहिकेत जसे आपण लाकडं भरावे एखाद्या गाडीत, तशी प्रेताची खच भरली होती. त्यावेळेस हेच मुख्यमंत्री होते. तेही त्या काळात होतं. मी नेहमी आवाहन करतो, तुम्ही 5 कामं दाखवा. तुम्ही मुख्यमंत्री होतात, ही 5 कामं आम्ही केली. खुद्द शरद पवारनं सर्टिफिकेट त्यांना दिलंय की हो, लोक माझ्या सांगतीमध्ये. आणि शरद पवारने एकनाथ शिंदेने सर्टिफिकेट दिलंय. काय दिलं? कधी मंत्रालयात न उपस्थित राहणार मुख्यमंत्री. आणि एकनाथ शिंदेला काय दिलं की 2.5 वर्षात त्यांनी जे काम केलं ते लोक पुढे विसरू शकत नाही. ही दोन्ही फरक आहे ना. आणि तुम्हाला खरं सांगू, अहमद फराज नावाचे एक फार मोठे शायर आहेत. त्यांनी एक फार चांगला शेर म्हणला आहे, ढूंढ उजड़े हुए लोगों में वफा के मोती. उजड़े हुए लोक म्हणजे गरीब, तिथंच तुम्हाला प्रामाणिकपणा मिळू शकतो. लोकांनी तो यांच्यात हुडकलाय. तर तुम्ही काय करणार आहे, मी काय करणार, कोणीच काही करू शकत नाही. लोकांनी त्यांना मानलंय ना. पण तुमची जी सरंजामशाही होती, एक काळ हा आमच्यापाशी होता. म्हणजे यांचा जो त्रास सहन केलाच केला, यांच्या युवराजाचाही त्रास सहन केला, ते कोल्ड कॉफी सँडविच, यांच्या बायकोचाही त्रास सहन केला नाही माणसाने. त्या काय त्रास नाही सहन केला. हे उघड्या डोळ्याने पाहिले. कुणी शिंदेचे सोयरे नाहीत त्याच्या मागे गेलेत ते. आणि हे धाडांत खोटं हो. 50 कोटी कशाला म्हणतात? समजा दिले, तुम्हाला देतात 50 कोटी, काय करणार त्याचं? काहीतरी बोलायचं. हे एखाद्याच्या यशाला अशा पद्धतीने तुम्ही हे करता, मोठ्या मनाने मान्य करा ना यश हे तुम्हाला मिळालं ते. आज ज्या बाळासाहेबांनी कधी हे मान्य केलं असतं का वक्फ बोर्डाला तुम्ही समर्थन करताय? दक्षिणेमध्ये ज्या न्यायाधीशाच्या विरुद्ध महाविभागाचा खटला झाला तुम्ही सही केली, तरी तुम्ही हिंदू आहात. कसं काय? हे थोडं बहुत जे चाललंय ना, ती बाळासाहेबांची कृपा आहे. ती सुद्धा अशा वागणुकीतून मिटून जाईल. ती राहत नसते तशी. मला ना की काय बोलायला तर काही बोलू शकतात. एकंदर आता या निवडणुकीच्या धामधुमीत सगळ्यांना उत्कंठा हीच आहे की मुंबई असेल, ठाणे असेल, नाशिक असेल, पुणे असेल, ही जी काही मेट्रो सिटीज आहेत या महानगरपालिका कोण राखणार, इथं कोणाचा शिक्का चालणार? म्हणजे ठाकरे ब्रँड चालेल की महायुतीची जी काही विकासाभिमुख जी कामं आहेत
तुम्हाला एक सांग का मी, देवाभाऊ आणि एकनाथ भाऊ हे दोनच चालणार आहेत. कारण असं यांनी काम करून दाखवलंय. ज्या मेट्रोची तुम्ही थट्टा केली, त्या मेट्रोत आज लाखो लोक प्रवास करतात. पुण्यात असू द्या, मुंबईत असू द्या. मेट्रो आल्यानंतर मराठी माणूस हा मुंबईच्या बाहेर पडेल. हा मुंबईच्या बाहेर तुमच्यामुळे पडला आहे. या सारे कोणी आणलं? या साऱ्यामध्ये कोण कोण गुंतलेत? काढा ना शोध त्याचे. मराठी माणूस कुठे गेलाय? याची उत्तर तुम्हाला, मला सांगा की याची उत्तर तुम्हाला द्यावी लागेल की कालपर्यंत तुम्ही ज्या उद्धव ठाकरेवर ज्या पद्धतीने टीका करत होतात, म्हणजे शेवटी मला सांगा त्या ब्रँडचा काय अर्थ राहिला हो? तुला आमच्या घरी सांभाळलं तेव्हा म्हणतो बापाला मी सूप दिलं, बटाटे वडे दिले, तू बापाला सोडून गेला. ही भाषणं आपण ऐकलीत. हे तुमच्या घरातलं भाषण नळावर तुम्ही केलंय. याची कोण उत्तर देणार आहेत? तुम्हाला त्याची उत्तरं द्यावं लागते. आमच्यासारखा उद्या एखादा उठला आणि हा प्रश्न विचारला तर सांगा कसं काय ते. एकमेकाच्या स्वभावाचं जे वर्णन केलं, एकमेकाचे जे वस्त्रहरण केलं, ते आम्ही लोकांनी पाहिलं ना. आज तुम्ही एक झालात म्हणजे काय होतंय? एकाने तर फार सक्त सांगितलं की 16 जानेवारी नंतर हे पुन्हा संक्रांतीचा हळदी कुंकू सुद्धा करतील का नाही माहित नाही. हे लोकांना कळत नाही का? फार अवघड परिस्थिती. मी सांगतो ना की खूप तुमच्यापाशी चांगलं आहे, पण तुम्ही खुशमस्कऱ्याच्या सोबत जा. एखादा सिनेमा क्षेत्रातला स्पॉट बाय काय असं म्हणते, तो आला तर त्याला जेवढं महत्व तेवढं आमच्यासारख्या कार्यकर्त्याला नाही आहे. आणि कार्यकर्ता हा काही तुमचा नौकर नाही आहे. त्याला 4 प्रेमाचे शब्द बोला, चुकलं तर रागवा, हे समजू शकतो ना. हे सगळ्यात मोठी कडी. संतोष धुरी हा गेला, त्यांनी काय, त्याचा अर्थ असा आहे की जो संदीप देशपांडे आहे, जो शहराचा अध्यक्ष, त्याला वाटाघाटीतच नाही. किती अपमान वाटला असेल त्या माणसाला. त्याच्या जागी मी असलो तर राजीनामा फेकून निघून गेलो असतो. आत्ता संदीप देशपांडे शरीराने तिथे आहे, त्याचा आत्मा तिथं नाहीच आहे. असे कित्येक लोक आहेत. जो माहीम मतदारसंघाचा किल्ला पडला, त्या किल्लेदाराला बक्षीस दिलं ना तुम्ही. आम्ही उघड्या डोळ्याने पाहत होतो ना. तुमचा अहंकार एवढा की सदा सर्वांकर तुमच्या दारावर उभा आहे. आमच्यासारखे म्हणाले भेटा त्याला, तुम्ही भेटला नाहीत. कदाचित प्रश्न त्यावेळेस सुटला असता. खूप मग काय अशा गोष्टी एवढ्या आहेत की नाही की ते कसं, आता ठीक आहे आपण आता बाहेर पडलो. आमची एकच विनंती, वा आम्ही कसे होतो तुमच्या पैसे होतो, बाहेर पडल्यावर तुम्ही आम्हाला कावळे बिवळे असे काही म्हणू नका. मग कसं आहे, आम्ही महाजन आहेत, आम्ही काही बोललं तर तुम्हाला वाईट वाटेल. पण तुम्हाला अगोदर या प्रश्नाची संयुक्तिक सभा घेऊन उत्तर द्यावंच लागेल की तुम्ही एकमेकाशी बोललात ते काय होतं ते सांगा तुम्ही. हे कुणाच्या बायकोनं आता महानगरपालिकेत जायचे ठरवल्याशिवाय लोकांनी मतदानच करू नये. नाही तर तुझी बायको गेली, माझी बायको गेली, ह्याच्यावर भांडणं व्हायचे ना. खरंय. काय काय तुम्हीच सांगितलं होतं ना की गुजराती कॉन्ट्रॅक्टर आणले, तुम्हीच सांगितलं होतं रस्त्यात असं झालं, तुम्हीच सांगितलं होतं ना त्या काय शेववाहीच्या पेट्यामधून काय झालं, त्या आहारामध्ये काय झालं, त्याचं उत्तर कोण देणार? हाय हेच कळत नाही. तुम्ही कोण राजे लागून गेलात का? तुम्ही काही 13-14 शतकातले सम्राट आहात आणि तुम्ही सगळ्याला गुलाम समजतात. कुणीतरी असा उठतो आणि तो टेक ओव्हर करतो, लोक त्याला ॲक्सेप्ट करतात. खरंय. एकंदरच मला वाटतं ह्या आपल्या चर्चेच्या वळणावर आपण थांबूया. कारण मुंबई महानगरपालिका निवडणुका आणि त्या निवडणुकांच्या दृष्टीने उभा राहिलेला एक ठाकरे ब्रँड हा किती पोकळ आहे हे आजवर वेगवेगळ्या विवेचनांमधून आम्ही सांगत आलो. पण आज प्रकाश महाजनांसारखे एक ज्येष्ठ नेते आपल्याला ज्या पद्धतीनं मनसेच्या अंतर्गत सुरू असलेलं एक प्रकारचं वेगळं राजकारण, या पक्षाची आतून झालेली जी खोकलीची परिस्थिती आहे, तो खिळखिळा झालेला पक्ष आहे आणि या पक्षाला एक दुसरा संपलेला पक्ष जो शिल्लक सेना म्हणून ओळखला जातोय, हे 2 उघड्यापाशी नागडं गेलं अशी जी परिस्थिती आहे आणि ती फक्त निव्वळ एक राजकीय अपरिहार्यता म्हणून आपल्यासमोर आलेली आहे. 16 जानेवारीला सगळ्यांचं सोक्षमोक्ष लागेल, निकाल आपल्या समोर असतील. पण तत्पूर्वी एकंदर परिस्थितीचं एक आकलन सामान्य जनतेला व्हावं म्हणून आज आपल्या स्टुडिओत महाजन काका आले होते. काका तुम्ही आलात त्याबद्दल धन्यवाद. असेच वरचेवर येत राहा, आमच्या बुद्धीत भर पडत राहील. धन्यवाद.